नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आहे 21 ऑगस्ट 2024। मित्रांनो, आज राज्यामध्ये कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार आहे, कोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता कमी आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला सबस्क्राइब करत नाही, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला लाईक देखील नक्की करा। व तुमच्या भागामध्ये पाऊस झाला असेल किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून पाहताय ते लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनो। तर या ठिकाणी मित्रांनो, आपण आज 21 ऑगस्ट 2024 रोजी दुपारनंतर कोणत्या भागात पाऊस होणार आहे ते विदर्भापासून सुरुवात करू। आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकता, या ठिकाणी भंडारा, नागपूर, गोंदिया, या ठिकाणी अमरावती, अकोला, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा या संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मित्रांनो दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। या ठिकाणी स्क्रीनवरती बघू शकताय, अकोट, अकोला या भागामध्ये अक्षरशः मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। तसेच अमरावती, आर्वी या भागामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यामध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तसेच वर्धा, उमरेड, नागपूर या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। एकंदरीत मित्रांनो, विदर्भातील 11 जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच मराठवाड्यामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, लातूर, धाराशिव, नांदेड या संपूर्ण मराठवाड्यातील 8 जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळते। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळणार आहे। माजलगाव, बीड, केज या ठिकाणी, परळी या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर धाराशिव व लातूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मित्रांनो पावसाचा जोर थोडासा कमी आपल्याला पाहायला मिळत आहे। तर या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, जालना या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी प्रचंड पावसाचा जोर आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नगर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आपल्याला अक्षरशः मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळते। पुणे व आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच दौंड, बारामती, जेजुरी, सातारा, वडूज, कराड, विटा, सांगली, कोल्हापूर या भागामध्ये देखील मित्रांनो आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। तर कोकण पट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, मुंबई या संपूर्ण कोकणपट्टीच्या भागामध्ये मित्रांनो पावसाची संततधार हे आपल्याला पाहायला मिळत आहे। तसेच आपण जर पाहिलं नाशिक, इगतपुरी या भागामध्ये देखील जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। मनमाड, मालेगाव, चाळीसगाव, धुळे या ठिकाणी, जळगाव, नंदुरबार या संपूर्ण जिल्ह्यामध्ये या भागामध्ये देखील आपल्याला जोरदार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। हवामानामध्ये मित्रांनो अचानक बदल होत असतात। आपण याच डिजिटल शेतकरी युट्यूब चॅनलवरती पावसाचे नवनवीन व ताजे अपडेट घेऊन येत असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक नक्की करा। धन्यवाद।